आपल्या संस्थेचे महाविद्यालयाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर नारायणराव मोरे सर, उपस्थित स्मार्ट लीडर कवर सर, गंगावकर सर, तनपुरे सर, उपस्थित सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आता सॉफ्ट स्किल आणि सॉफ्टवेअर असं माहित आहे की आता इथे बीसीएचे विद्यार्थी असतील, बीएससीचे विद्यार्थी असतील, आज रोजी सॉफ्टवेअर हा सर्वात महत्वाचा स्थान आपण पाहतो की तुम्ही लाडकी बहीणचा फॉर्म असेल, स्कॉलरशिपचा फॉर्म असेल, बँकेचं सॉफ्टवेअर असेल, परीक्षेचा फॉर्म असेल, आज रोजी तुम्ही कोणताही अर्ज करताना तुम्हाला सॉफ्टवेअर सर्वात महत्वाचं असते. आणि म्हणून आज देशामध्ये उदाहरणार्थ बेंगलोरमध्ये जर आपण बघितलं, कारण हार्डवेअर म्हणजे काय, एखादं मॉनिटर, पीसीओ, कीबोर्ड, माऊस, याला आपण काय म्हणतो, हार्डवेअर म्हणतो. पण ज्या साईड असतात, तुम्ही आता बघा कुठे जा, तुम्ही जर म्हणलं मला एमपीएससीचा फॉर्म भरायचा, मोबाईलवर टाका, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला रिझ्यूम दिसतील. तेव्हा इथे सुद्धा दिलेले आहे. अशा पद्धतीने फक्त रिझ्यूम जरी टाकलं, तुम्हाला कोणता रिझ्यूम पाहिजे, कसा रिझ्यूम पाहिजे, किती पेजचा पाहिजे, तुमचं सध्याचं ते गुगल जेमिनी आणि चॅट जीपीटी जशी तुम्ही कमांड द्याल तसं तुम्हाला बनवून देते. बरोबर आहे. पण शेवटी ते वाचून इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम कोणाचं आहे, तुम्हालाच करावं लागेल ना. तिथं जाऊन पेपर लिहून देणार आहे का, होईल काही दिवसात, रोबोटही निघतील कदाचित तसे, खिशातून काढायचं पेपर लिही असं म्हणू शकतो, पण त्याला वेळ लागेल. तर माझा मुद्दा हा आहे, माझ्याकडे आज सरांनी तुम्हाला शिकवण्यासाठी नाही म्हणताय, तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी 3 टॉपिक दिलेले आहेत, ज्यामध्ये रिझ्यूम रायटिंग आहे, प्रेझेंटेशन स्किल आहे आणि ग्रुप डिस्कशन आहे. तुमच्यापैकी सायन्स वाले कोण कोण आहेत? ग्रुप डिस्कशन ऐकलं? तसं आता बीएला लागू आहे. थोडस एनईपीचा सिलेबस मला माहित नाही, कारण मी सध्या सीबीसीएसच शिकवतो. एनईपी मध्ये भरपूर आलेलं आहे. तुम्ही सायन्स वाले आर्टचे विषय घेऊ शकता, आर्ट वाले सायन्सचे, असं काहीतरी सिस्टम आहे एनईपीची. अजून मी पूर्णपणे अभ्यास केलेला नाहीये. पण यामध्ये तुमची सुरुवात होणार आहे रिझ्यूम रायटिंग पासून. जिथे तुम्ही जाल तिथं सगळ्यात पहिलं काम तुमचं हे आहे की त्या ठिकाणी तुम्हाला रिझ्यूम सबमिट केल्याच्या नंतरच तुम्ही प्रेझेंटेशनला सामोरे जाणार आहात किंवा ग्रुप डिस्कशनला सामोरे जाणार आहात. बरोबर आहे ना. आता हे रिझ्यूम रायटिंग म्हणजे काय, काय रिझ्यूम म्हणजे टाइम वेस्टर्स काय आपल्या लाईफ मध्ये काय वाटतं तुम्हाला, मला थोडक्यात सांगा. काय काय टाइम वेस्टर्स आहेत आपल्या लाईफ मध्ये? डू यू थिंक सगळ्यात मोबाईल हा टाइम वेस्टर नाहीये? तुम्ही ज्याचा विचार करता, सगळ्यात मोठा आपल्या आयुष्यातला आपला टाइम वेस्टर जर कोण असेल तर आपल्या जवळचा मित्र आहे, मैत्रीण आहे. लक्षात घ्या, विचारपूर्वक मी काय सांगतोय त्याच्यावर तुम्ही विचार करा. मी म्हणतोय म्हणून तुम्ही म्हणू नका. पण जे माझ्या अनुभवाला येतंय, आपल्या आयुष्यात कुठल्या तरी शायरने शायरी म्हटली होती, ती सांगू ना. ए खुदा मुझे मेरे दोस्तों से बचा, मैं दुश्मन को खुद निपट लूंगा. मित्राला किती मोठी भूमिका दिली आहे शायरने बघा. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यातला एक चांगला मित्र तुमचं अख्खं आयुष्य बदलून टाकतो, आयुष्यातला एक वाईट मित्र तुमचं अख्खं आयुष्य बरबाद करून टाकतो. त्यामुळं मित्र कसा बनवायचा आणि मित्र कोण असावा आणि माझा खरा मित्र कोण हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. कारण तो आयुष्यातला टाइम वेस्टरच नाही तर लाईफ वेस्टर आहे. आयुष्यातला टाइम वेस्टरच नाहीये तर तो कोण आहे, लाईफ वेस्टर सुद्धा आहे. त्यामुळे भान ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी या टिप्स आहेत. जस्ट मी टिप्स सांगतोय तुम्हाला की ज्या वेळेला मी माझे काम करत असतो, मी माझं शेड्यूल ठरवत असतो, माझ्या टायमाचं नियोजन करत असतो, याच्यात सगळ्यात मोठे अडथळे कोण आहेत, हे टाइम वेस्टर. त्याच्यापैकी एक घटक झाला आपला जवळचा मित्र. दुसरा घटक कोणता आहे मुलींच्या बाबतीत?
वारंवार घरी येणारे पाहुणे, चहा बनवा, पाणी द्या, वगैरे 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 वगैरे, बरोबर आहे ना. आणि मध्येच सकाळी केलेल्या मेसेजला रिप्लाय आला का नाही हे पाहण्यासाठी आपल्याकडे आपल्याला डिव्हाइस हे नंतर येतं. आपण ज्या वेळेला जो वेळ आपल्याला सत्कारणे घालवायचा असतो त्या वेळेला आपण करत असलेल्या गॉसिप्स, गप्पा गोष्टी हा सुद्धा फॅक्टर जीवनामधला, तुमच्या टाइम वेस्टर मधला खूप महत्वाचा फॅक्टर आहे. मी बघा ज्या वेळेला महाविद्यालयामध्ये एंट्री केली तर गेटच्या थोडं समोर आल्या विचार करतो की आपण एकमेकांशी जे बोलतो है ना, आपले विचार एकमेकांना सांगण्यासाठी प्रयत्न करतो, तो आहे मौखिक संवाद. जसं आपण त्याला म्हणजे एकमेकांना तुम्ही विचारता की काय रे बाबा आज काय झालं, जेवण केलं का, अभ्यास कसा झाला, उद्याचा पेपर कसा असेल, खाण्याची पोर आहे ना, मग अभ्यास झाला नाही तर मग काय करायचं, याची तुमच्या सगळ्या स्ट्रॅटेजी सुरू असते. आणि मग संभाषण हा दोन व्यक्तीमध्ये होतो. त्याच्यानंतर जी होती ती चर्चा केली जाते. काही वेळेस आपण चर्चा करतो, चाय पे चर्चा ही तुम्हाला माहिती आहे. आता मी इथे जे बोलते आहे ते व्याख्यान देण्यासाठी उभे आहे. मी बोलते आहे आणि तुम्हाला पटत नसेल तरी माझं ऐकून घ्यावं लागतं. कारण इथून जर मी एखाद्याला म्हटलं की उभा राहा निघ बाहेर तर तो अपमान होईल इतक्या सगळ्या, म्हणून तुम्ही ते ऐकायचा प्रयत्न करता असं मी म्हणते. त्याच्यानंतर लिखित संवाद, पत्र लिहितात है ना, पूर्वी लिहायचे पत्र, आता मात्र ते फार कमी होत आलेलं आहे. त्याच्यानंतर ईमेल पाठवले जातात, त्याही पुढे जाऊन रिपोर्ट रायटिंग आपण करतो, काही अहवाल लिहितो है ना. तुम्ही मनातल्या भावना साहित्याच्या माध्यमातून, मग कविता असेल, कथा असेल, कादंबरी असेल किंवा अजून काय असेल, ललित गद्य असेल, या भाव याच्यातून सुद्धा तुम्ही व्यक्त करायला लागतात. ते सगळं जे आहे ते येतं आपल्या काय म्हणता येईल लिखित संवादामध्ये, ज्याला आपण रायटर कम्युनिकेशन स्किल म्हणतो. त्या पुढे जाऊन मग आता तुम्हाला असं वाटेल हे काम रोजच्या जीवनात करतो, रोजच्या जीवनात आहे ना हे सगळं, त्याचे काय फायदे होत असतील. सगळ्यात लक्षात घ्या, जेव्हा आपण एकमेकांशी बोलतो तेव्हा तो स्पष्ट संवाद होतो. बरेचदा असं असते की आपल्याला बोलायचं खूप काही असते परंतु आपलं तोंड उघडत नाही. आता ते का उघडत नाही, आपल्याला भीती वाटत असते, कोणाशी तरी संवाद कसा साधायचा या संदर्भात आपल्या मनात कन्फ्युजन असतं. आमचे ज्ञानेश्वर महाराज छान म्हणतात की अभय हा गुण जो आहे तो अभय नावाचा गुण इतर 25 गुण मागे साध. म्हणजे गाडीवान आहे, गाडी समोर चालली आहे, तो हाकून राहिला, अभय हाकून राहिला आणि मागचे 25 गुण बसलेले आहेत. आता त्याने जर गाडी बरोबर नेली तर वाट सरळ चालल्या जाईल, पण तो थोडासा हे झाला तर सगळ्याच्या सगळ्या गुणांची माझी. अभय म्हणजे भीती न वाटणे. आता जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपल्या मनामध्ये चांगल्या भावना असतील कोणाबद्दल त्या आपण उच्चारू शकत नाही. तुम्ही चांगले आहात का ते सांगू शकत नाही, आपल्या भावना उलगडू शकत नाही. त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं काय असेल तर आपल्याला भीती न वाटणं. लक्षात द्या, मला असं वाटते की आजच्या व्याख्यानातनं हे एकच शब्द घेऊन गेले, भीती न वाटू देणं की पुरेसं. त्याला कारण आहे अनेक वेळा भीतीपोटी आपण खूप गोष्टी दूर सारल्या जातो. भीतीचा दुसरा एक उद्रेक होतो, एक तर आपण गप्प होतो, नाही तर मग आपल्याला विनाकारण काहीच एक नसलं की नाही तर मग विध्वंसकडे आपण बोलतो. ते आपल्या मनात येतं की ठीक आहे मला हे येत नाही, मग दगड उचलायचे. विचार शाबूत आहेत तोपर्यंत आपण सरळ लाईनला असतो, पण जेव्हा विचारांची शक्ती मारल्या जाते तेव्हा मात्र तुम्ही दगड उचलायचे काम करता. त्याच्यामुळे एक लक्षात घ्यायचं की भीती न वाटू देणं, भावना आणि ज्या विचार आहे त्याची सांगड योग्य प्रकारे घालणं, योग्य प्रकारे बोलता येईल. कम्युनिकेशन हे चांगलं असलं पाहिजे. एक राजा होता आणि त्याला असं वाटायचं की आता खूप आयुष्य जगून झालं, काय पुढे पुढचं किती आपलं आयुष्य आहे, काय आहे, त्या संदर्भात त्याला सारखी भीती वाटायची.
मग त्याने दवंडी दिली की माझं चांगलं भविष्य जे कोणी सांगेल पुढचं है ना, भविष्य म्हणजे पुढचं, पण चांगलं कोण सांगेल त्याला मी एक गाव देईल, पैसा अडका देईल. आता सगळेजण यायला लागले, महाराजांचा हात पहायला लागले. सत्य भविष्य सांगायचंय, चांगलंही सांगायचं आहे. पण सत्य भविष्य सांगता सांगता जेव्हा हात पाहत होते तेव्हा लक्षात येत होतं की या राजाचे सगळे मुलं बाळ बहिणी आई बाबा सगळे मरणार आहे समोर. आणि मग लोक तसं सांगायचे. आता त्याला सत्य सांगितल्याबरोबर त्याला असं वाटायचं की हे काय सांगून राहिले, मी त्यांना सांगितलं चांगलं सांगायला पाहिजे. तसं काही होत नव्हतं. त्याला राग यायचा आणि मग तो त्या व्यक्तीला मारहाण करायचा, तुरुंगात टाकून द्यायचा. लोक घाबरायला लागले त्याच्या समोर यायला. आता मग असाच एक बाहेरचा माणूस आला, फिरत फिरत त्या गावात आला. तो म्हणाला मला राजाला भेटायचंय, मी ते ऐकलंय बा त्याला भविष्य जाणून घ्यायचंय. मग ते म्हणजे बिलकुल जाऊ नका, तुमचं भविष्य जर तुम्ही सत्य सांगितलं तर असं आहे, आणि जर समजा तुम्ही वेगळ्या भाषेत जर बोलले तर तुम्हाला तुरुंगात घाल. गेला तर त्यांच्याकडे पाहिला, बसला, लांबून आला होता. राजाने त्याचा आदर सत्कारही केला आणि नंतर त्याने हात काढला. तो म्हणे राजेसाहेब तुमच्यासारखा तर माणूसच नाही पाहिला, किती भाग्यवान आहे तुम्ही. तुमच्या हातून सगळ्यांचं सगळंच होणार आहे. भारतीय संस्कृतीची सांगते ते सगळे 16 संस्कार तुमच्या हातातून पार पडणार आहेत. इतके भाग्यवान आहे तुम्ही. आता त्यांनी हे समजूनच नाही घेतलं. त्याला 16 संस्कारात काय काय येते, 10 येते ना, त्या 13 येते. म्हणजे जन्मापासून तर ते सगळे संस्कार येतात. तुम्हाला 16 संस्कार माहित असतील, सांगितलेलेच असतील. ते 16 संस्कार तुमच्या हातातून घडणार आहे. इतके तुम्ही भाग्यवान आहे आणि तुम्ही सगळ्यांचेच करणार आहे ते. आता त्यांनी काय लक्षात घेतलं, फक्त जन्मसंस्कार असेल, काही विवाह संस्कार असतील, हेच संस्कार लक्षात घेतले आणि या संस्काराकडे दुर्लक्ष केलं. आनंद त्याला झाला याचा की कोणी तर सांगितलं मला मी किती चांगला आहे म्हणून आणि किती चांगलं माझं भविष्य आहे म्हणून. त्यांनी त्या माणसाला एका गावाच्या ऐवजी 2 गाव देऊन टाकले ना. काय केलं यांनी, फक्त तो गोड बोललाय ना, बरोबर आहे. सत्य सांगितलं. आता आपण औषध घेतो, तब्येत खराब होते औषध घेतो. जेव्हा ते कडू औषध दिलं जातं तेव्हा आपण तोंड है ना कसं वाईट साईड करून घ्या लागते म्हणून घेतो. पण ते औषध जर तुम्हाला कॅप्सूल मध्ये दिलं तर पटकन घेऊन टाकतात, लहान पोरी घेऊन टाकतात. कॅप्सूलचं औषध आपल्याला काय वरून कव्हर आहे काहीच लक्षात येत नाही, आपण घेऊन टाकतो ते. पण एक लक्षात घ्या, जेव्हा ती कॅप्सूल घेतो ती आपण तब्येत बरोबर करण्यासाठी घेतो. आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या तब्येती चांगल्या राहिल्या पाहिजे म्हणून आपल्या बोलण्यामध्ये आपण संवाद साधतो, त्याच्यामध्ये गोडवा असला पाहिजे. म्हणजे जर काही गोष्टी तुम्हाला करायच्या असेल तर एक मंत्र सतत आपल्या ह्याच्यात असू द्यावा की बोलताना तोंडामध्ये साखर है ना आणि वरती बर्फाचा खडा, इतकं जर तुम्ही सोबत घेऊन चालले तर तुम्हाला आयुष्य जगणं फार सोपं होईल. कारण व्हर्बल कम्युनिकेशनचे हे जे फायदे आहेत ते तुम्ही किती चांगलं बोलता त्याच्यावर